चला बाळांनो, नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू आपण 12th स्टँडर्ड मध्ये, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. लक्षात ठेवा, बेसिकली हा टॉपिक ऑसिलेशन नंतरच घ्यायला पाहिजे, कारण याचे सगळे कन्सेप्ट रिलेटेड टू द ऑसिलेशन असतात. पण मला आपण करंट इलेक्ट्रिसिटी घेतला होता, ठीक आहे. ओके, म्हणजे कॉन्सेप्ट वाईज पहिले ऑसिलेशन, नंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्स म्हणजे साऊंडबद्दल माहिती असते, आणि त्यानंतर ऑप्टिक्स घ्यायला पाहिजे म्हणजे लाईटबद्दल माहिती असते. पण ठीक आहे, चला ऑप्टिक्स वगैरे आपण तसं थोडं लेट घेतो, ठीक आहे. बघा, ओके, सुपरपोजिशन ऑफ वेव्समध्ये हा टॉपिक 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. ओके, त्यातला फर्स्ट पार्ट म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आपल्याला 2 वेव्हबद्दल बोलायचं आहे. बेसिकली जेव्हा वेव्हज येतात तेव्हा इथे आपल्याला साऊंड वेव्हबद्दल बोलायचं आहे. कुठल्या वेव्हबद्दल? साऊंड वेव्ह. ओके, दॅट इज द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. म्हणजे या टॉपिकमधले सगळे आर्टिकल हे साऊंड वेव्हबद्दल आहे. आणि यानंतर असतो ऑप्टिक्स. ऑप्टिक्समध्ये असतं बाळांनो लाईट वेव्ह. काय असतं बोला? लाईट वेव्ह. लक्ष द्या. तर त्यात 2 टाईपच्या वेव्हज असतात साऊंड वेव्हमध्ये. जर का बघितलं, एक असतं प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि सेकंड पार्ट असतो बाळांनो स्टेशनरी वेव्ह. ठीक आहे. टेक्स्टबुकमध्ये असं काही दिलेलं नाही आहे. टेक्स्टबुकमध्ये सिंगल एक टॉपिक करून दिलेला आहे. तर आपण ते 2-2 पार्ट वेगळे केले. तर आपण त्यातली प्रोग्रेसिव्ह वेव्ह वेगळी केली आणि स्टेशनरी वेव्ह वेगळी केली. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं, तर याचं ट्रेलर तुमचं 11th स्टँडर्डमध्ये झालेलंच आहे. 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला टॉपिक होता कुठला? साऊंड. तर त्या साऊंडचेच आर्टिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये मॅक्सिमम आहेत. ठीक आहे. तर त्याची थोडीफार रिव्हिजन करून घेऊ. लक्ष द्या सगळ्यांनी. बाळांनो, सगळ्यात पहिले जेव्हा आपण वेव्हजबद्दल बघतो, ओके, वेव्ह काय असतं, जेव्हा तुम्ही वेव्हबद्दल बोलता, सो व्हॉट इज वेव्ह? सो वेव्ह इज बेसिकली अ फॉर्म ऑफ एनर्जी. वेव्ह इज बेसिकली अ फॉर्म ऑफ एनर्जी. वेव्ह ही एक एनर्जी आहे. लक्ष द्या. सो वेव्हबद्दल जर बोलायचं झालं तर फर्स्ट इट इज द एनर्जी विच प्रपोगेट्स म्हणजे बाळांनो ट्रॅव्हल. ओके, द एनर्जी विच प्रपोगेट्स म्हणजे असतं बाळांनो टू ट्रॅव्हल. ओके, द एनर्जी विच प्रपोगेट्स ओके फ्रॉम वन पोझिशन किंवा वन प्लेस. द एनर्जी विच प्रपोगेट्स फ्रॉम वन पोझिशन टू अदर. एका पोझिशनवरनं दुसऱ्या पोझिशनला प्रपोगेट होणारी जी एनर्जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज वेव्ह. त्याला आपण काय म्हणतो सांगा? वेव्ह. झाला. आता वेव्ह बेसिकली मी आताही बोलताय, मी साऊंड वेव्हबद्दलच बोलणार आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यात फक्त साऊंडचेच कन्सेप्ट डोक्यात ठेवा सध्या. ओके, जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, बेसिकली जर का बघितलं तर हा झाला सपोज सोर्स ऑफ साऊंड. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर आय एम द सोर्स ऑफ साऊंड. मी आवाज देत आहे तुम्हाला म्हणजे सोर्स आहे, आणि तुम्ही सगळे कोणा सांगा? लिस्नर आहात. करेक्ट आहे. सो आय एम द सोर्स ऑफ साऊंड अँड यू आर अ लिस्नर, यू आर अ रिसिव्हर और यू आर अ ऑब्झर्वर. काही वर्ड यूज करू शकता तुमच्यासाठी. तुम्ही आवाज ऐकत आहात म्हणजे लिस्नर आहात, अदरवाईज तुम्ही तो आवाज माझा रिसीव्ह करतात किंवा माझ्या आवाजाला तुम्ही ऑब्झर्व करतात. करेक्ट आहे. सो यू आर ऑब्झर्वर, रिसिव्हर और लिस्नर. आता मला हे सांगा, मी म्हणजे सोर्स ऑफ साऊंड आणि तुम्ही म्हणजे ऑब्झर्वर, लिस्नर. आपल्या दोघांच्या मधात मीडियम आहे बाळांनो. कोण आहे? मीडियम. आपल्या दोघांच्या मधात हवा आहे, हवा मीडियम आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही फक्त माझ्याकडे बघत आहात, मी तुमच्याकडे फक्त बघत आहे, नजर टाकत आहोत, मी काही बोलत नाही आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ सगळे मीडियमचे पार्टिकल हे मीन पोझिशनला आहे. लक्षात ठेवा. म्हणजे कुठलेही मीडियमचे पार्टिकल व्हायब्रेट नाही होत आहे. ऑल द पार्टिकल्स आर ॲट मीन पोझिशन. सगळा फॅन वगैरे सगळं बंद आहे बाळांनो. एकदम स्टील एअर आहे आतमधली एअर. कुठली एअर आहे? स्टील. फॅन वगैरे लाईट वगैरे सगळं बंद आहे. एकदम स्टील एअर, शांत हवा आहे. जेव्हा हवा शांत असतं तसं तर मीडियमचे पार्टिकल कधी रेस्टमध्ये नसतातच. दे आर ऑलवेज इन मोशन. बट स्टील त्यातल्या त्यात जर का शांत हवा असेल तर मीडियमचे पार्टिकल आर ॲट मीन पोझिशन. ते सगळेच्या सगळे पार्टिकल मी पहिलेच बोललो, ऑसिलेशन टॉपिक विसरू नका. मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन वगैरे वर्ड्स बऱ्याच वेळ येतील. सो सगळेच्या सगळे मीडियमचे पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे सांगा? मीन. आता बाळांनो मला हे सांगा, तुम्ही लिस्नर आहात, मी सोर्स आहे, आपल्या दोघांच्या मधात मीडियम आहे. सगळे मीडियमचे पार्टिकल समजा मीन पोझिशन आणि मी धाडकन बोलायला तर हे करून दाखव एकदा. मी काय बोललो आता? हां बोल ना. हां, जे काय बोललो मी ते बोलायला लागलो. मी बोलायला लागलो म्हणजे याचा अर्थ काय झालं? इथले जे मीडियमचे पार्टिकल आहे, हवेचे पार्टिकल, यांच्यावर मी काय अप्लाय केला सांगा? फोर्स. काय अप्लाय केला? फोर्स. आता एखाद्या मीडियमच्या पार्टिकलला जर का फोर्स अप्लाय केला तर मीडियमचे पार्टिकल कसे बिहेव करतात? तर बाळांनो लक्षात ठेवा, काही मीडियमचे पार्टिकल मठ डोक्याचे असतात. ठीक आहे. ते घरी बसले काय आणि क्लासला बसले काय ते सारख्याच पोझिशनला असतात. ओके. तर काही मीडियमचे पार्टिकल रिजिड मीन पोझिशनलाच राहतात. काही मीडियमचे पार्टिकल थोडे व्हायब्रेट होतात. काही मीडियमचे पार्टिकल थोडे जास्त व्हायब्रेट होतात. काही मीडियमचे पार्टिकल अजून थोडे जास्त व्हायब्रेट होतात. करेक्ट आहे. दिस इज द व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. मीडियमचे पार्टिकल व्हायब्रेट होतात. पुढचे मीडियमचे पार्टिकल पुन्हा तिथेच राहतो. त्याच्या पुढचे मीडियमचे पार्टिकल इट माइट बी पॉसिबल ते वरून खाली जात असतील, अजून खाली जात असतील, अजून खाली जात असतील, अजून खाली जात असतील, अजून खाली जात असतील, अजून. त्याच्या पुढचे मीडियमचे पार्टिकल वर जात असतील, वर जात असतील, वर जात असतील. करेक्ट आहे की नाही? ओके. सो बाळांनो, दिस इज द व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम और दिस इज द व्हायब्रेशन ऑफ डायरेक्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. मीडियमच्या पार्टिकलवर फोर्स अप्लाय केल्यावर मीडियमचे पार्टिकल कधीच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. दे ऑलवेज व्हायब्रेट्स अबाउट देअर मीन पोझिशन. ते त्यांच्या मीन पोझिशनपासून काय होत असतात? व्हायब्रेट होत असतात. लक्षात ठेवा.
ओके, जसं मी बोललो आहे की तुम्ही लिस्नर आहात आणि मी ऑब्झर्वर, मी सोर्स आहे, आपल्या दोघांच्या मधात मीडियम आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत जात आहे, कोण घेऊन येत आहे? मी प्रत्येकाच्या कानात येऊन बोलताय का? नाही, पण तरी प्रत्येकाच्या कानात माझा आवाज जात आहे. तर माझा आवाज तुमच्या कानापर्यंत कोण घेऊन येत आहे? मीडियम घेऊन येत आहे, मीडियमचे पार्टिकल्स घेऊन येत आहे. तर ते कसे घेतात? असं नाही होत की माझा आवाज घेतला आणि घेऊन गेले, नाही. ओके, जेव्हा मी मीडियमच्या पार्टिकलवर फोर्स अप्लाय करतो, मीडियमचे पार्टिकल नेव्हर मूव्ह और नेव्हर प्रोपोगेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. दे जस्ट परफॉर्म ऑसिलेशन अबाउट देअर मीन पोझिशन. ते त्यांच्या मीन पोझिशनपासून काय परफॉर्म करतात? ऑसिलेशन. कशा प्रकारे? तर हे पहा, काही पार्टिकल मीन पोझिशनलाच राहतात. ओके, काही पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जातात आणि काही पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जातात. ठीक आहे. आणि जर का या पार्टिकलची तुम्ही डायग्राम तयार केली, लोकस ड्रॉ केला, तर यू विल गेट अ स्ट्रक्चर. तुम्हाला एक स्ट्रक्चर भेटतं अँड दॅट स्ट्रक्चर इज सेट टू बी अन वेव्ह. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो सांगा? वेव्ह. अशा प्रकारे वेव्ह तुमच्या कानात येऊन पडली. करेक्ट आहे. कुठलाही मीडियमचा पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आलेला नाही आहे. दे जस्ट परफॉर्म ऑसिलेशन अबाउट देअर मीन पोझिशन. करेक्ट आहे. हा पार्टिकल मीनला आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन, त्याच्या पुढच्या स्लॉटमध्ये निगेटिव्ह एक्स्ट्रीम, मीन पॉझिटिव्ह मीन निगेटिव्ह, निगेटिव्ह टू मीन, मीन टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह मीन. यू नो दिस इज कॉल्ड ॲज ऑसिलेशन. त्याला आपण काय म्हणतो सांगा? ऑसिलेशन. करेक्ट आहे. हां, इथं काय प्रपोगेट झाली? तर एनर्जी प्रपोगेट झाली. काय प्रपोगेट झाली? एनर्जी. ओके, वेव्ह एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेली, पण वेव्ह कशामुळे गेली? पार्टिकल्स ऑफ मीडियममुळे. पण मीडियमचे पार्टिकल कधीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले नाही. सो व्हॉट इज वेव्ह? वेव्ह इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच ऑलवेज प्रोपोगेट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. करेक्ट आहे. 8:30 वाजता लेक्चर सुरू झालं. ओके, 9:30 वाजता काय होईल माहिती आहे का? आय विल लूज सम सॉर्ट ऑफ एनर्जी. मी खूप एनर्जी लॉस केलेली असेल, लक्षात ठेवा, बोलून बोलून. करेक्ट आहे. आणि तुम्ही खूप सारी एनर्जी गेन केलेली असेल. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. कारण एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, वेव्ह एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेली, पण वेव्ह कोणामुळे जात असते सांगा? पार्टिकल्स ऑफ मीडियम. मीडियमचे पार्टिकल कधीच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिले वेव्हचे 3 सेंटेन्सेस खूप महत्त्वाचे असतात. पहिलं, वेव्ह इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच ऑलवेज प्रोपोगेट्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. सेकंड, बाळांनो, मटेरियल मीडियम. लक्ष द्या मी काय म्हणताय. मटेरियल मीडियम इज नेसेसरी. बघा, मटेरियल मीडियम इज नेसेसरी. Material medium is necessary for propagation of wave. For propagation. Material medium is necessary for propagation of wave. म्हणजे कुठल्याही वेव्हला जर का प्रपोगेट व्हायचं असेल तर कोणाची गरज आहे सांगा? मीडियमची. हे डोळ्यांनी दिसते ती वेव्ह आहे, तिला जर का एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, कोणाची गरज आहे? मीडियमची. तुम्ही आणि मी, आपल्या दोघांच्या मधात कोण आहे? पार्टिकल्स ऑफ मीडियम. ते मीडियम आहे, म्हणूनच वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येत आहे. हे कुठली वेव्ह आहे? लाईट वेव्ह आहे की साऊंड वेव्ह आहे? साऊंड वेव्ह. लाईट वेव्ह सुद्धा आहे, पण दिस इज द लाईट वेव्ह. ती तुमच्या रॅटिनात जात आहे अँड दिस इज द साऊंड वेव्ह, ती तुमच्या कानात जात आहे. लक्षात ठेवा. समजताय की नाही? रॅटिना कुठे असतो? गुडघ्यात की डोळ्यात? ओके, तर हे ऑप्टिक्समध्ये शिकवेल मी लाईट वेव्ह. करेक्ट आहे. इथे मी साऊंड वेव्ह बद्दल बोलतोय. ठीक आहे. सो बाळांनो, मटेरियल मीडियम इज नेसेसरी फॉर प्रपोगेशन ऑफ वेव्ह. वेव्हला प्रपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज आहे. पण आता लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं तिसरं सेंटेन्स लक्षात ठेवा. काय? वेन, काय बोलता मी? वेन वेव्ह प्रपोगेट्स. वेन वेव्ह प्रपोगेट्स. जेव्हा तुमची वेव्ह प्रपोगेट्स होते, वेन द वेव्ह प्रपोगेट्स फ्रॉम वन पोझिशन, फ्रॉम वन पोझिशन, वेन द वेव्ह प्रपोगेट्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर, वेन द वेव्ह प्रपोगेट्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर. जेव्हा तुमची वेव्ह एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला प्रपोगेट होते, ट्रॅव्हल होते, वेन द वेव्ह प्रपोगेट्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन, पार्टिकल्स ऑफ द मीडियम. काय बोललो मी सांगा? पार्टिकल्स ऑफ द मीडियम. पार्टिकल्स ऑफ द मीडियम never propagates. Particles of the medium never propagates. When the wave propagates from one position to another position, when the wave propagates from one position to another position, when the wave propagates from one position to another position, particles of the medium never propagates. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. लक्षात ठेवा. They just perform. काय बोलू मी? They just perform. काय परफॉर्म करतात सांगा? ऑसिलेशन. काय? ऑसिलेशन. ऑसिलेशनलाच म्हणतात सिंपल हार्मोनिक मोशन. काय? सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट देअर मीन पोझिशन. करेक्ट आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. मी 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा सांगितलं होते आणि 12वीत सुद्धा सांगतो. जेव्हा वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, ओके, ती फक्त कोणामुळे जाते सांगा? पार्टिकल्स ऑफ मीडियम. पण पार्टिकल्स ऑफ मीडियम नेव्हर प्रपोगेट्स. आणि लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं. बाळांनो, आयुष्यात प्रोग्रेस कोणाची होणार आहे? वेव्हची. कारण आपण टॉपिकच तो शिकत आहे, पहिला पार्ट प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेस म्हणजे मराठीत असते प्रगती. काय? प्रगती. ओके, आता आपल्याला प्रगती करायची आहे. प्रगती करायची आहे म्हणजे एका ठिकाणावर ना दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. छान. ओके,
एका ठिकाणावर काय करायचं आहे, दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. तर प्रोग्रेसिव्ह कोण आहे सांगा, वेव्ह. वेव्ह एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. त्यासाठी झडत कोण आहे सांगा, पार्टिकल्स ऑफ मीडियम. कारण कुठल्याही वेव्हला प्रपोगेट होण्यासाठी कोणाची गरज असते, मीडियम इज नेसेसरी फॉर प्रपोगेशन ऑफ वेव्ह. तेव्हा मी एक्झाम्पल सांगितलं होतं. वेव्ह म्हणजे कोण असतं बाळांनो, स्टुडंट्स. वेव्ह म्हणजे कोण असतं सांगा, स्टुडंट्स. आपण सगळे वी आर अ वेव्ह. वी आर प्रपोगेटिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. करेक्ट आहे. आयुष्यात तुम्ही सक्सेसफुल होणार आहे कारण तुमचा ग्राफ असा प्रोग्रेसिव्ह आहे. आणि तो सर कसं काय ग्राफ प्रोग्रेसिव्ह आहे, पहिले तुम्ही KG1ला होते, नंतर तुम्ही बालवाडीत होते, नंतर लक्षात ठेवा ओके फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, असं करत करत मला 2-3 वर्ष कोरोना ढकलत का होईना पण असं 11वी 12वीत आले. 12वीत देशमुख क्लासेस लावला म्हणजे 100% पास होणारच तुम्ही. आता लक्षात ठेवा असं करत तुम्ही फर्स्ट इयरमध्ये जाणार, सेकंड इयरमध्ये जाणार, म्हणजे तुम्ही काय होत आहे सांगा, बोला तुमची प्रोग्रेस होत आहे. दॅट इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सो यू आर इन अ स्ट्रक्चर ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. यू आर इन अ स्ट्रक्चर ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. करेक्ट आहे. तर तुमची वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे पण त्यासाठी झटत कोण आहे सांगा, आपले पॅरेंट्स. कोण झटत आहेत, आपले पॅरेंट्स. जर का पॅरेंट्स नसते, पॅरेंट्सनी मदत केली नसती तर तुम्ही इथं बसले नव्हते. कारण की मी काय सोशल वर्क नाही करताय. तुम्ही का बरं इथं बसले आहेत, मी पैसे भरतात म्हणून. बरं आहे, फ्रँकली स्पीकिंग. जर का कुठल्या पॅरेंटने म्हटलं नाही, आता कित्येक ॲडमिशन आहे, 100 ॲडमिशन असे आहेत की सर आमची फायनान्शियल कंडिशन आहे, नाही आहे, आम्ही नाही करू शकत. तशी कित्येक पॅरेंट्स आहे मला फोन करायचा आहे की सर तुमच्याकडनं फिजिक्स शिकायचं आहे पण नाही जमू शकत. पण माझ्या काही लिमिटेशन्स आहे क्लास चालवायच्या. सर तुम्ही किती पापी आहात, घ्यायला पाहिजे. तर मला याचं भाडं त्या मालकाने जर म्हटलं तू भाडं देऊ नको तर मी 4-5 ॲडमिशन फुकट घेतो, मला काय फरक पडतो. समजाय की नाही. तर प्रत्येक गोष्टीत काय असतात सांगा, लिमिटेशन्स येतात. काय येतात, लिमिटेशन्स. तर मला कुठेतरी घ्यायचे आणि द्यायचे आहे, माझ्याजवळ 1 रुपया राहत नाही, खाऊन पिऊन 5-6 हजार रुपये महिन्याचे राहिले तर राहिले. ठीक आहे, ओके ठीक आहे, ठीक आहे, हां हां ओके ओके लक्षात. हां समजलं आहे की नाही. तर बाळांनो हे सायकल आहे. चला ते स्किप करा, इकडे या आता. ठीक आहे लक्षात. ओके सो बाळांनो द वेव्ह प्रोपोगेट्स, बस द वेव्ह प्रोपोगेट्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. वेव्ह ही एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात आहे. दॅट इज अ वेव्ह. वेव्ह म्हणजे कोण आहे सांगा, स्टुडंट्स. प्रोग्रेस होणार आहे आयुष्यात. तुमचं आयुष्य आता सुरू झालं बाळांनो. आता कुठेतरी चेहऱ्यावरनं तुमच्या मॅच्युरिटी दिसते. 12वीत आले तेव्हापासून अजून दिवाळी गणपती उठू द्या, मग बघा कसे मॅच्युअर्ड चेहरे दिसतात. सिरियस चेहरे, मॅच्युअर्ड चेहरे, बालिश दिसत नाही. समजलाय की नाही. कारण की डोक्यावर टेन्शन वाढते. काय वाढते, टेन्शन. ते अजून वाढलं नाही, थांबा. गणपती ज्या दिवशी उठेल ना त्याच्या 2-3 दिवशी गव्हर्नमेंटचा GR येणार. CETची एक्झाम या डेटला आहे, JEEचा फर्स्ट अटेम्प्ट या डेटला आहे, बोर्डाची एक्झाम या डेटला आहे. गणपती उठल्यावर पुढच्या 3 दिवसात लक्षात ठेवा. ज्या दिवशी GR पडेल ना, ओके पहिली नोटीस मीच पाठवल तुम्हाला त्याचा GR क्लासच्या ग्रुपवर, नाही तर मॅडम पाठवतील. ठीक आहे, त्या दिवशी खरं तुम्हाला टेन्शन सुरू होईल. त्या केसमध्ये तुमचे चेहरे असे मॅच्युअर्ड दिसतात. तर प्रोग्रेशन जे आहे आतापर्यंत जर ढकलत आलो, आता तुम्ही स्वतःच्या बळावर पुढे जाणार. करेक्ट आहे. पण हे सगळं करताना एवढं भान ठेवा, आपल्या मागे एक बॅक सपोर्ट आहे. कुठला, पॅरेंट्सचा. सो वेन द वेव्ह प्रोपोगेट्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन, पार्टिकल्स ऑफ द मीडियम नेव्हर प्रोपोगेट्स. मीडियमचे पार्टिकल म्हणजे आपले पॅरेंट्स कधीच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. दे जस्ट परफॉर्म ऑसिलेशन अबाउट देअर मीन पोझिशन. कारण तेच जर का उड्या मारायला लागली इकडे तिकडे तर मग आपले वांदे होतील. ओके ते कधीच जात नाही. मला हे सांगा, तुमचा 11वी 12वीचा जर का खर्च काढला, कॉलेजची फी, क्लासची फी, मिनिमम 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आहे. लक्षात ठेवा. बरोबर. ओके 2 ते 2.5 लाख रुपये फी आहे. ओके 2 ते 2.5 लाख रुपये तुमचा खर्च आहे. आता जर का तुमच्या पॅरेंट्सने असा विचार केला असता, जाऊ दे ना मर्दे ना, कुठे 2.5 लाख रुपये याच्यावर खर्च करतं, साले ते इन्व्हेस्ट होणार आहे की वेस्ट होणार आहे हे रिझल्ट लागल्यावर समजते. गॅरंटी काय आहे का, स्टॉक मार्केट आहे पूर्ण, पैसे जर टाकले आहेत, ओके प्रॉफिट होईल की लॉस होईल ते रिझल्ट लागल्यावर समजेल ना. अरे ओके नाही, ओके रिझल्ट लागल्यावर समजेल ते. आता काहीच नाही, आता ते इन्व्हेस्ट नाही म्हणू शकत आणि वेस्ट नाही म्हणू शकत. करेक्ट आहे. रिझल्ट लागल्यावर समजेल ते इन्व्हेस्ट झाले की वेस्ट झाले. पण ते ॲटलिस्ट ते टाकत आहे विश्वासावर. इज दॅट क्लिअर. ते असे म्हणू शकतात, यार माझी स्वतःची लाईफ आहे, आयुष्य एकदाच येते, मी जन्माला आलो, मी कधीतरी मरणारच आहे, कशाला मी याच्यावर 2-2.5 लाख रुपये टाकू. ओके मी नवरा बायको घेऊन एखादी दुबईची ट्रिप नसती झाली का, अरे झाली असती की नाही. अरे नाही लाजायचं काही नाही आहे, सिरियस नका होऊ, नाही तर घरी जाऊन मम्मी. ओके मी एक जस्ट एक्झाम्पल देत आहे. ठीक आहे लक्ष द्या. हां ओके रियालिटी आहे, लक्षात ठेवा. ओके मग ते जर का दुबईला गेले असते, जर का ते स्वतःच प्रोपोगेट झाले असते, मीडियमचे पार्टिकल स्वतःच प्रोपोगेट झाले असते तर कदाचित वेव्हला प्रोपोगेट होता आलं नसतं. सो लक्षात ठेवा, वेन द वेव्ह प्रोपोगेट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, पार्टिकल्स ऑफ द मीडियम नेवर प्रोपोगेट, दे जस्ट परफॉर्म. इच्छा असून सुद्धा दे नेवर प्रोपोगेट, दे जस्ट परफॉर्म ऑसिलेशन अबाउट देअर मीन पोझिशन. ओके सकाळी उठतात, जॉबला जातात, घरी येतात, जेवण करतात, गपचूप झोपतात, सकाळी उठतात, जॉबला जातात,
घरी येतात जेवण करतात झोपतात, सकाळी उठतात जॉबला जातात, घरी येतात जेवण करतात झोपतात. दे जस्ट परफॉर्म ऑसिलेशन अबाउट देअर मीन पोझिशन. एक महिना ते ब्रेक घेऊ शकत नाही, नाहीतर त्या महिन्याची सॅलरी नाही आली तर पूर्ण प्रॉब्लेम होईल. आर यू गेटिंग? So when the wave propagates from one place to another place, particles of the medium never propagate. They just perform oscillation about their mean position. So medium चे जे particles आहे बाळांनो, medium चे जे particles आहे, ओके, medium चे जे particles आहे, they are called as parents. कोण आहे सांगा? Parents. कोण आहेत? Parents. या जगात प्रोपोगेट कोण होणार आहे? वेव. आयुष्यात सक्सेसफुल कोण होणार आहे? वेव. पण ती वेव सक्सेसफुल कोणामुळे होणार आहे सांगा? पार्टिकल्स ऑफ मीडियम. पार्टिकल्स ऑफ मीडियम म्हणजे कोण आहे सांगा? पॅरेंट्स. कोण आहे? पॅरेंट्स. इज दॅट क्लिअर? तर मला हे सांगा, तुमची वेव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव. आणि ती वेव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, प्रोग्रेस होण्यासाठी मीडियमचे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे? ऑसिलेशन. दॅट इज कॉल्ड ॲज सिंपल हार्मोनिक मोशन. दॅट्स वाय द कंबाइंड इफेक्ट इज कॉल्ड ॲज सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. काय म्हणतात? सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. आयुष्यात प्रोग्रेस कोण होणार आहे? आपण, म्हणजे स्टुडंट्स. वेव. त्यासाठी मीडियमचे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करताय सांगा? सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. तर तुम्ही आयुष्यात जेव्हा सक्सेसफुल व्हाल तर त्याचं पूर्ण श्रेय तुमच्यावर घेऊ नका. ते कोणाचं असते? पार्टिकल्स ऑफ मीडियमचं असते. दॅट्स वाय द कंबाइंड इफेक्ट इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव की सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव? सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. इज दॅट क्लिअर? येस. Okay, so बाळांनो, these are very important sentences. लक्षात ठेवा, wave is a form of energy which always propagates from one place to another place. Okay, when the wave propagates from one place to another place, particles of the medium never propagate. They just perform oscillation about their mean position, and medium is necessary for propagation of wave. लक्षात ठेवा. ओके, वेवला प्रोपगेट होण्यासाठी कोणाची गरज असते? मीडियमची. ओके, आता मीडियम मध्ये व्हेरायटी ऑफ मीडियम्स असतात बाळांनो. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ मीडियम किंवा व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ गुड मीडियम? लक्षात ठेवा. व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स? लक्षात ठेवा, रिक्वायरमेंट. हां, व्हॉट आर द रिक्वायरमेंट ऑफ गुड मीडियम? चांगल्या मीडियमच्या रिक्वायरमेंट काय? गुड मीडियम. लक्ष द्या. व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड मीडियम? चांगल्या मीडियमच्या रिक्वायरमेंट काय आहेत? तसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, सपोज हा सोर्स ऑफ साऊंड आहे आणि हा लिस्नर आहे, हा रिसिव्हर आहे, हा ऑब्झर्वर आहे. करेक्ट आहे? मधात कोण आहे सांगा? मीडियम. मला हे सांगा, सोर्सची एनर्जी लिस्नर पर्यंत कोण घेऊन जात आहे? मीडियम घेऊन जात आहे. मीडियम काय होत आहे? ऑसिलेट होत आहे. मग रिक्वायरमेंट ऑफ गुड मीडियम, चांगली मीडियम काय? मीडियमचे डिफरंट टाइप्स असतात. चांगली मीडियम म्हणजे काय? जी चांगल्या प्रकारे एनर्जी ट्रान्सफर करते. मग कुठली मीडियम चांगली मीडियम आहे? रिक्वायरमेंट काय असतात? देर आर 3 रिक्वायरमेंट्स ऑफ गुड मीडियम. फर्स्ट, युअर मीडियम शुड बी, म्हणजे मीडियमचे पार्टिकल जे ऑसिलेट होत असतात, जे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असतात, मीडियम शुड बी इलॅस्टिक. मीडियम कशी असली पाहिजे सांगा? इलॅस्टिक असली पाहिजे. आता इलॅस्टिक म्हणजे काय बाळांनो? मी बडबड करताय, सगळे पार्टिकल वरखाली जात आहे, वेव्ह पास होत आहे. वेन द वेव्ह हॅज बीन पास्ड आउट, 9:30 वाजले, 10:30 वाजले, मी निघून गेलो, ऑल द पार्टिकल शुड टर्न बॅक टू देअर काय? ओरिजिनल पोझिशन. कारण की काही पार्टिकल मीन पासून वर गेले, काही पार्टिकल मीन पासून खाली गेले, तशा प्रकारे काय ट्रान्सफर झाली? वेव्ह. बट वेन द वेव्ह हॅज बीन पास्ड आउट, ओके, 10:30 वाजता मी माझं भाषण बंद करणार आहे. वेन द वेव्ह हॅज बीन पास्ड आउट, ओके, सांगा सगळे पार्टिकल तिथंच राहिले पाहिजे की ओरिजिनल पोझिशनला आले पाहिजे? आणि ते येतातच. लक्षात ठेवा कसं येतात. मी तुम्हाला कदाचित एक्झाम्पल सांगितलं असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या अंधाऱ्या रूममध्ये कोंडून ठेवलं, यु नो अंधारी रूम, ओके, त्यात हसले की फक्त तुम्हाला दिसता आरशात पाहिलं तर. हां, लक्षात ठेवा. एखाद्या अंधाऱ्या रूममध्ये कोंडून ठेवलं आणि त्या अंधाऱ्या रूममध्ये पूर्ण चक्क अंधार आहे एकदम, ओके, आणि त्यात बाळांनो एक आशेचा एक किरण आला. कुणाला सांगा? आशेचा किरण. आशेचा किरण म्हणजे सनरेज. करेक्ट आहे? सनरे आला आहे आणि मग आता काही कामच नाही आहे तर त्या सनरेकडे बघत राहायचं. आपण इंडियात राहतो म्हणजे त्या सनरेजमध्ये खूप डस्ट पार्टिकल दिसतील तुम्हाला बघा. ओके, ते डस्ट पार्टिकल असे फिरत असतात. बरोबर आहे? डस्ट पार्टिकल म्हणजे एअरचे पार्टिकल, मीडियमचे पार्टिकल. मग काय करायचं? त्यांच्यावर फोर्स अप्लाय करायचं. बसल्या काय कामं येतात तिथं? ठीक आहे, त्यांच्यावर फोर्स अप्लाय करायचं. बोला, सगळे पार्टिकल तिथं जातील की डिस्प्लेस होतील? डिस्प्लेस होतील. सो वन्स यू अप्लाय द फोर्स, देअर डायमेन्शन चेंजेस. आणि आफ्टर सम टाइम, सांगा आफ्टर सम टाइम ते तिथं जातील की पुन्हा वापस येतील? पुन्हा वापस येतील. सो दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज इलॅस्टिक प्रॉपर्टी. कुठली प्रॉपर्टी? इलॅस्टिक. म्हणजे हे मीडियमचे पार्टिकल फोर्स अप्लाय केल्यावर वरखाली करतात. बट वेन द वेव्ह हॅज बीन पास्ड आउट, वेव्ह निघून गेली, दे शुड बी टर्न बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ गुड मीडियम. करेक्ट आहे? तर पहिली प्रॉपर्टी आहे, मीडियम शुड पॉसेस द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी. कुठली? इलॅस्टिसिटी. व्हॉट इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ गुड मीडियम? मीडियम शुड पॉसेस द प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया. सांगा, मीडियमला कुठली प्रॉपर्टी असली पाहिजे? इनर्शिया. व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? आता मला हे सांगा, मी काय सोर्स आहे, तुम्ही कोण आहे? लिस्नर आहे. आपल्या दोघांच्या मधात कोण आहे सांगा? मीडियम. मीडियमला इनर्शिया असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्या मीडियमनी सोर्सची एनर्जी ऍब्झॉर्ब केली पाहिजे. काय केली पाहिजे? ऍब्झॉर्ब. म्हणजे मी जे बडबड करताय ते मीडियमनी ऍब्झॉर्ब केलं पाहिजे आणि ऍब्झॉर्ब करून पुढे
ट्रान्सफर केलं पाहिजे. काय केलं पाहिजे सांगा? ट्रान्सफर. प्रत्येक मीडियम असं करत नाही, प्रत्येक मीडियम असं करत नाही. जे मीडियम असं करते दॅट इज कॉल्ड ॲज अ गुड मीडियम. इनर्शिया प्रॉपर्टी म्हणजे काय? तर बाळांनो मला हे सांगा, हा सोर्स आहे, ऑब्झर्वर आहे, ही मीडियम आहे. या मीडियमनी सोर्सची एनर्जी पहिले स्वतःकडे ॲब्झॉर्ब केली पाहिजे आणि पुढे काय केली पाहिजे सांगा? ट्रान्सफर केली पाहिजे. लक्षात ठेवा, जी मीडियम हे काम चांगल्या प्रकारे करते दॅट इज कॉल्ड ॲज अ मीडियम हॅव्हिंग अ प्रॉपर्टी कॉल्ड ॲज इनर्शिया. आता हे एक्झाम्पल सांगतो सर, असं एखादं एक्झाम्पल सांगा की मीडियम करत नाही. मला हे सांगा, आता सध्या आपल्या अवतीभोवती कोण आहे? अरे आपल्या अवतीभोवती कोण आहे? हवा आहे, मीडियम. हाच एक्सपेरिमेंट मध्ये जर का आपण बीचवर गेलो असतो, बीचवर म्हणजे एकदम पाण्यात, समुद्रात गेलो असतो, बॉटमला सगळे डेस्क बेंच टाकलेले आहेत, खाली अवतीभोवती पाणी आहे, तुम्ही ओके येऊन बसलेत आणि नेहमीप्रमाणे मी 5-10 मिनिटं लेट आलो. ठीक आहे, लक्ष द्या. हां ओके, मी पोहत आलो, बोर्ड वगैरे लावला होता. ओके, आपल्या अवतीभोवती सगळे काय समुद्राचं पाणी आहे, छान छान फिश वगैरे आपल्या अवतीभोवती जात आहेत. ठीक आहे, आणि बाळांनो मी शिकवायला लागलो आणि मी बडबड करायला लागलो. सांगा तुम्हाला आवाज येईल का? मग सोर्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का? तुमच्या कानाचे पडदे फाटले आहे का? नाही. म्हणजे सोर्समध्ये प्रॉब्लेम नाही, लिस्नरमध्ये प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम कोणाचा झाला? मीडियम. सांगा आपल्या अवतीभोवती कोण आहे? ओके, मी ज्या इंटेन्सिटीने आता शिकवत आहे त्याच इंटेन्सिटीने तिथे शिकवणार. ज्या आतुरतेने तुम्ही आता माझ्याकडे बघताय त्याच आतुरतेने तुम्ही तिथे बघताय. समजत काही नाही पण बघतात, लक्षात ठेवा. पण तरी तुम्हाला आवाज येणार नाही. का बरं येणार नाही? कारण काय चेंज झाली? मीडियम. पण तुम्हाला कसं काय समजेल की सर बोलताय, मी जेव्हा बडबड करायला लागेल तिथून असे बुडबुडे निघतील. हा अरे ओके, नाही बुडबुडे निघाले म्हणजे समजून घ्यायचं की सर बडबड करत आहे, फक्त तो आवाज आपल्यापर्यंत येत नाही आहे. काय प्रॉब्लेम झाला? मीडियम. ती मीडियम काय करते माहिती आहे का? हवा, पाणी काय करते? एनर्जी ॲब्झॉर्ब करते, पण ती पुढे ट्रान्सफर करत नाही. मग दॅट मीडियम इज नॉट कॉल्ड ॲज अ गुड मीडियम. सो मीडियम शुड प्रेझेंट द प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया. इनर्शिया म्हणजे इट शुड ॲब्झॉर्ब द एनर्जी अँड इट शुड ट्रान्सफर द एनर्जी. ठीक आहे. अँड थर्ड प्रॉपर्टी लास्ट, ओके, द बाळांनो फ्रिक्शनल रेजिस्टन्स. लक्ष द्या, फ्रिक्शनल रेजिस्टन्स. काय बोललो मी? फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफ द मीडियम. रेजिस्टन्स, फ्रिक्शनल रेजिस्टन्स, और त्याला म्हणतात बाळांनो एअर रेजिस्टन्स. ओके, एअर रेजिस्टन्स त्यालाच म्हणतात बाळांनो, और एअर ड्रॅग. काय म्हणतात? एअर ड्रॅग. ओके, फ्रिक्शनल रेजिस्टन्स, एअर रेजिस्टन्स और एअर ड्रॅग should be as small as possible. लक्षात ठेवा. आता as small as possible म्हणजे काय असतं लक्षात द्या. व्हॉट इज मीन बाय as small as possible? एअर रेजिस्टन्स हा कमी असला पाहिजे. नेहमी एअर आपल्या आवाजाला अपोज करत असते. आता सुद्धा मी जे काय बोलताय, मी जे काय ज्या फ्रिक्वेन्सीने बोलताय, ओके, त्या फ्रिक्वेन्सीचा आवाज तुमच्या कानात पडत नाही आहे, त्याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचा आवाज तुमच्या कानात पडताय. कारण की तो साऊंड, माझा साऊंड, ओके, तुमच्या कानापर्यंत येईपर्यंत त्याची फ्रिक्वेन्सी कमी होत आहे. का बरं कमी होत आहे माहिती आहे का? कारण की एअरचे पार्टिकल काय करताय सांगा? अपोज. तुम्हाला जर का एक्झाम्पल बघायचं असेल, सगळे फॅन बंद करा, सगळे फॅन. सांगा माझा आवाज आता जसा येत आहे त्याच्यापेक्षा अजून स्पष्ट येईल, अजून हाय इंटेन्स येईल. ओके, कानात वाजेल तो आवाज. लक्षात ठेवा. ओके, इंटेन्सिटी वाढेल, फ्रिक्वेन्सी वाढेल. का बरं असं होईल? कारण की एअरचे पार्टिकल काय करताय? माझ्या आवाजाला अपोज करताय, आणि एअरचे पार्टिकल नेहमी अपोजच करत असतात. ओके, एअर इज ऑलवेज इन मोशन. कधी ठिकाणी फास्ट येते, कधी ठिकाणी स्लो असते. तुम्हाला जर का रस्त्यावर बघायचं असेल तर तुम्हाला समजेल. मला हे सांगा, रस्त्यावर चालताना सुद्धा हवा आपल्याला काय करत असते? अजीच करते की अपोज. ते चालताना समजत नाही, तुम्ही धावत चला, थोडं धावत जा, पळा, समजेल तुम्हाला. कसं काय? बघा, तुम्हाला असं इथं आवाज आले, ते खरं असा येते का आवाज? बरं ठीक आहे, नाही समजत. धावत गेले तर तुम्ही पुढे धावता, तुमचे कपडे कुठे धावतात? अबे कपडे कुठे धावतात? मागं जातात, ते निघत नाही. ठीक आहे, ओके, पण असे मागं जातात ना. का बरं कपडे मागं जात आहे? कारण की एअर त्यांना काय करताय? अपोज. इज दॅट क्लिअर? म्हणजे एव्हरी टाइम. नाही ते एक काम करा, कधी एस टी महामंडळामध्ये बसल्या तुम्ही? अबे लालपरीमध्ये बसल्या का? लाल कलरच्या डब्यात. बरं जाऊ द्या, 4 व्हीलरमध्ये बसले आहेत. बरं जाऊ द्या, 2 व्हीलरमध्ये बसले आहेत. ओके, मला हे सांगा, छानपैकी गाडीवर बसले आहेत. ओके, तुम्ही असा हात बाहेर काढला, गाडी फास्ट चालवत आहे, हात बाहेर काढला, असा सांगा हात कसा जातो? असाच राहतो का? की असा होतो? असं होतं ना. का बरं असं होतं? कारण की एअर त्याला काय करते सांगा? अपोज करते. एव्हरी टाइम एअर अपोज करणार आहे, लक्षात ठेवा. पण एअरनी जर का अपोजिशन जास्त केलं तर कदाचित साऊंड पुढे ट्रॅव्हल होणार नाही. मग एअरचं अपोजिशन असणारच आहे, कारण एअरचे पार्टिकल मोशनमध्येच असतात, रेसमध्ये नसतात. फक्त ते अपोजिशन जास्त असलं पाहिजे की कमी असलं पाहिजे? कमी. ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. सो फ्रिक्शनल रेजिस्टन्स, एअर रेजिस्टन्स त्यालाच म्हणतो आपण एअर ड्रॅग. ओके, शुड बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. लक्षात ठेवा. सो दीज आर प्रॉपर्टीज ऑफ ideal medium or good medium. Medium should be elastic, medium should possess the property of inertia, and नंतर काय दिलं सांगा? Air resistance, frictional resistance should be as small as possible. Is that clear? Yes. Okay. आता तुम्हाला जर का म्हटलं मी बाळांनो वेव्हची डेफिनेशन द्या, तर तुमची वेव्ह डायग्राम अशा डायग्राम सारखी आहे. सांगा बरे कुठलं मोशन आहे? सर्क्युलर मोशन आहे, ऑसिलेशन आहे की रोटेशनल मोशन आहे? बोला.
ऑसिलेशन. वेव ऑसिलेशन मोशन परफॉर्म करता है की मीडियमचे पार्टिकल ऑसिलेशन मोशन परफॉर्म करता है? मीडियमचे पार्टिकल. करेक्ट आहे. ओके, मग वेव्हची जर का डेफिनेशन द्यायची झाली तर बाळांनो वेव्हची डेफिनेशन काय लिहाल? सगळ्यांनी लक्ष द्या. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्ह? लक्षात ठेवा. ओके, विचित्र डेफिनेशन आहे. अँड ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. बघा, अँड ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम. आवाज नको आहे. अँड ऑसिलेटरी डिस्टर्बन्स traveling through a medium and oscillatory disturbance traveling through a medium. correct आहे. without change of its form. काय बोललो मी? विदाउट. काय असतं ना, आपण शिकवत वेगळ्या पद्धतीने असतो आणि पेपरमध्ये काहीतरी वेगळीच लँग्वेज लिहावी लागते आणि जर का पेपरमध्ये ही लँग्वेज लिहिली नाही तर मिळत नाही. बरोबर आहे. कारण आपल्याला जे समजते ते जर का आपण घरगुती भाषेत लिहिलं आणि इंग्लिशची वाट आपली तशी आहेच, ओके, तर मार्क भेटत नाही. समजून सुद्धा मार्क भेटत नाही. हा, तुमचं डोकं, स्किल, नॉलेज ते तुम्ही स्पर्धा परीक्षेत अप्लाय करा. करेक्ट आहे. पण तुम्हाला बोर्डचे पेपर लिहायचे नंतर तुम्हाला डेफिनेशन ह्या प्रॉपर बोर्डच्या लँग्वेजमध्येच लिहावे लागतील. अँड ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम विदाउट चेंज ऑफ इट्स फॉर्म. समजून सांगतो मी. विदाउट चेंज, ओके, ऑफ इट्स फॉर्म. इट्स फॉर्म, फॉर्म म्हणा किंवा फेज म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे, लक्षात ठेवा. हां, हे काय भानगड आहे? अँड ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम म्हणजे याचा अर्थ काय असतो? का रे बाळांनो, मला हे सांगा. हाय सोर्स म्हणजे मी आणि तुम्ही आहे लिस्नर. आपल्या दोघांच्या मधात मीडियमचे पार्टिकल होते. सगळ्यात पहिले मीडियमचे पार्टिकल म्हणजे मी बोलायच्या आधी, बोलणं सुरू करायच्या आधी सांगा, मीडियमचे पार्टिकल मोशनमध्ये होते की रेसमध्ये होते? रेस नका म्हणून, मीन पोझिशनला होते. पार्टिकल रेसमध्ये नसतात. कुठल्या पोझिशनला होते सांगा? मीन पोझिशन. मी बोलायला लागलो, हे सगळे बिचारे झोपलेले पार्टिकल जागे झाले. म्हणजे काय झाले सांगा? डिस्टर्ब झाले. काय झाले? आणि डिस्टर्ब झाल्यानंतर ते कुठलं मोशन परफॉर्म करतात सांगा? ऑसिलेशन. काय? ऑसिलेशन. वाचा काय म्हणतात? हां, अँड ट्रॅव्हलिंग थ्रू अ विदाउट चेंज ऑफ फॉर्म. फॉर्म फिक्स आहे. हा क्रस्ट, नंतर 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 जर का काढली असेल तर क्रस्ट नंतर ट्रफ नंतर क्रस्ट नंतर. असं आहे का दोन क्रस्ट कधी सोबत येतात? दोन ट्रफ कधी सोबत येतात? नाही. त्यांचा फॉर्म ते कधी चेंज करत नाही. लक्षात. विदाउट चेंज ऑफ इट्स फॉर्म. त्यांचा पॅटर्न आहे फिक्स. तो पॅटर्न ॲज इट इज राहतो. तो कधी चेंज होत नाही. करेक्ट आहे. दॅट इज कॉल्ड ॲज वेव्ह. त्याला आपण काय म्हणतो सांगा? वेव्ह. चला बोला, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्ह? वेव्हची डेफिनेशन काय असते? कमॉन. हां, अँड ऑसिलेट. चला बोला सगळ्यांनी, कमॉन. विदाउट चेंज ऑफ इट्स फॉर्म इज कॉल्ड ॲज वेव्ह. त्याला आपण काय म्हणतो सांगा? वेव्ह. त्याला आपण काय म्हणतो सांगा? वेव्ह. काय म्हणतो बोला? वेव्ह. आता इकडे लक्ष द्या. वेव्ह नंतर नेक्स्ट महत्वाचं काय? सगळ्यांनी लक्ष द्या. कमॉन, नेक्स्ट. व्हॉट आर इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू द वेव्ह? लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट टर्म्स तुम्हाला या टॉपिक शिकत असताना बऱ्यापैकी स्टार्टिंगला आजचा आणि उद्याचा दिवस थोडा ऑसिलेशनच्या फिलिंग होतील. ओके, लक्षात ठेवा. वेव्ह काय असतं? तर बाळांनो मला हे सांगा, हे बाई एक वेव्ह काढली. सगळ्यांना माहिती आहे एक वेव्ह म्हणजे किती ऑसिलेशन? वन ऑसिलेशन. एका ऑसिलेशन मध्ये किती मोमेंट्स असतात तरी सांगा? 4 मोमेंट्स. किती? 4. माहिती आहे सगळ्यांना? ओके, सांगा कुठले 4 मोमेंट्स असतात? बोला. 2 मिनिट थांबा. समजा ही वेव्ह आहे. करेक्ट आहे बा? क्रस्ट, ट्रफ, क्रस्ट, ट्रफ अँड देन अगेन. ओके, कॅरी ऑन. कारण की प्रोग्रेसिव्ह वेव्ह शिकताय. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? द वेव्ह विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल, जे आयुष्यात कधी स्टॉप होणार नाही. समजा एखाद्या पॉईंट पासून निघाली वेव्ह, हे बा पुढे जात आहे. सांगा बाळांनो, काही पार्टिकल मीन पोझिशनला आहे. येस. ओके, काही पार्टिकल पॉझिटिव्ह एक्सिम पर्यंत गेले. येस. काही पार्टिकल निगेटिव्ह एक्सिम पर्यंत गेले. येस. करेक्ट आहे. चला आता मला हे सांगा, ओके, वेव्ह कुठलं? मीडियमचे पार्टिकल. कुठलं? मीडियमचे पार्टिकल. बघा, मीडियम, ओके, किंवा पार्टिकल्स ऑफ मीडियम. मीडियम म्हणा किंवा पार्टिकल्स ऑफ मीडियम म्हणा. ओके, मीडियम म्हणा किंवा पार्टिकल्स ऑफ मीडियम म्हणा. कुठलं मोशन परफॉर्म करताय? सिंपल हार्मोनिक मोशन. आणि या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये मला हे सांगा काय परफॉर्म करताय? ऑसिलेशन. तर तुम्हीच मला हे सांगा 1 SHM म्हणजे काय असतं? 1 SHM म्हणजे असतं बाळांनो 1 ऑसिलेशन. सगळं शिकून झालेलं आहे. 1 ऑसिलेशन म्हणजे किती असतं सांगा? 1 वेव्ह. काय असतं बोला? 1 वेव्ह. 1 वेव्ह म्हणजे काय असतं? 1 वेव्हलाच म्हणतो आपण 1 व्हायब्रेशन. काय म्हणतो सांगा? 1 व्हायब्रेशन. आणि 1 व्हायब्रेशनलाच काय म्हणतो आपण सांगा? 4 मोमेंट्स. 4 मोमेंट्स. सांगा बघू कुठले मोमेंट्स असतात? 4 कुठले असू शकतात? काही फरक नाही पडत की नेहमी तुम्ही मीन पोझिशन पासून स्टार्ट केलं पाहिजे. सांगा ही कुठली पोझिशन आहे सांगा? मीन पोझिशन. ओके, ही कुठली पोझिशन आहे सांगा? एक्स्ट्रीम की पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. ही कुठली पोझिशन आहे सांगा? बोला. निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मग त्यातले कुठले तरी 4 मोमेंट प्लॉट करून दाखवा बरं मला. सांगा. समजा पार्टिकल मीन पासून सुरू झाला. बोला. मीन टू
फर्स्ट मोमेंट पॉझिटिव्ह टू सेकंड, मीन टू थर्ड आणि निगेटिव्ह टू मीन. 4 मोमेंट, 4 मोमेंटचा, 4 कॉन्झिक्युटिव्ह मोमेंटचा हा जो एक सेट असतो त्याला आपण काय म्हणतो, वन ऑसिलेशन. मग वन ऑसिलेशन मध्ये सांगा, समजा पार्टिकल मीन पोझिशन पासून सुरू झाला तर त्याचं चौथं मोमेंट कुठे संपते, मीनला संपते. कुठे संपते, मीनला. म्हणजे तुमचं इथे एक ऑसिलेशन झालं. इज दॅट क्लिअर? येस. ओके. पण असं काही जरुरी नाही की तुमचं मोमेंट मीन पासून सुरू झालं. यू कॅन स्टार्ट युअर जर्नी फ्रॉम पॉझिटिव्ह एक्सिम ऑल्सो. चला बोला, सुरू करा. हा, पॉझिटिव्ह एक्सिम टू मीन पहिलं मोमेंट, मीन टू दुसरं, निगेटिव्ह टू तिसरं आणि मीन टू पॉझिटिव्ह चौथं. करेक्ट आहे. पॉझिटिव्ह एक्सिम पासून सुरू झालं तर पॉझिटिव्ह एक्सिमला संपेल. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज वन ऑसिलेशन. याला सुद्धा म्हणतात वन ऑसिलेशन. लक्षात ठेवा, याला सुद्धा म्हणतात वन ऑसिलेशन. म्हणजे सांगायचं तात्पर्य एका ऑसिलेशन मध्ये कॉन्झिक्युटिव्ह 4 मोमेंट आहे आणि हे ॲज अ स्टुडंट म्हणून लक्षात ठेवायचं, ज्या पोझिशन पासून ऑसिलेशन सुरू झालं त्याच पोझिशनला ऑसिलेशन संपत असते. 4 मोमेंट. मीन पासून सुरू झालं मीनला संपेल, पॉझिटिव्ह एक्सिम पासून सुरू झालं पॉझिटिव्ह एक्सिमला संपेल. एखादा डेमो अजून देतो. चला निगेटिव्ह एक्सिम पासून सुरू करू. चला, हा निगेटिव्ह एक्सिम पासून सुरू झालं. बोला निगेटिव्ह. आणि कुठं प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे कुठं मागे जाणार आहे की पुढे जाणार आहे, पुढे. नाही तर म्हणाल सर इथून सुरू झाले, चला सर इकडे, इकडे नाही. अबे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, पुढे जायचं आहे गडळे हो. ओके. एकदा जर का 10वीत पास झाले तुम्ही तर 9वीत बसू शकता काय, नाही. बसू शकता काय, नाही. किती पॅरेंट्स येतात, सर 48% पडले सर 12वीत, काहीच नाही करू शकत सर आयुष्यात, काय करू आता. मी म्हटलं काहीच नाही करू शकत, तुम्हीच बोलले, आता काय करणार आहे. नाही सर रिपीट द्यायची का, देऊ नाही शकत तुम्ही. एकदा जर का 12वीच्या बोर्डात पास झाले की तुम्ही एक्झाम रिपीट नाही देऊ शकत, त्यासाठी तुम्हाला नापास व्हावं लागलं असतं. हा, जर का तुम्ही कुठल्या तरी एखाद्या सब्जेक्टमध्ये नापास झाले असते, 50% घेऊनही एखाद्या सब्जेक्टमध्ये नापास झाले असते तर ती पूर्णच्या पूर्ण एक्झाम तुम्ही रिपीट देऊ शकता. यू हॅव अ चान्स. करेक्ट आहे. वर्ष वाया जाईल पण तुम्ही 90 काढू शकता अभ्यास करून. करेक्ट आहे. पण जर का तुम्ही 36% पास झाले, किती 36%, 36% पास व्हायला काय लागते, इंग्लिशमध्ये 36, मॅथ्समध्ये 36, फिजिक्समध्ये 36, केमिस्ट्रीमध्ये 36, बायोलॉजीमध्ये 36, जॉग्राफीमध्ये 36 आणि एखादा व्होकेशनल असेल त्यात 200 मार्काचा असेल तर इकडे 36 + 36 72. 100% तुमचे 36 येणार आहे. 1-2 मार्क कमी जास्त. अरे ओके नाही. ओके. तर तुम्ही पास झाले म्हणजे तुमचा विषय संपला. पण तुम्ही जर का 70% घेऊन नापास झाले, पार मॅथ्स मध्ये 90 आहे, केमिस्ट्रीत 90 आहे, फिजिक्स मध्ये 15 आहे, सो यू आर फेल. तो इन दॅट केस यू हॅव अ चान्स. एक वर्षच वाया जाईल पण तुम्ही ते 99 करू शकता. म्हणजे सांगायचं तात्पर्य, एकदा जर का 8वीत बसले तर डबल 7वीत जाता येत नाही, तुम्हाला नाईलाज आहे, 9वीतच जावं लागेल. करेक्ट आहे. मग तुम्ही जर का इथं असेल तर मागे जाणार नाही, तुम्ही पुढे जाणार आहे. वाय? बिकॉज वी आर स्टडिंग अबाउट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. पुढे जायचं आपल्याला, मागे जाऊ शकत नाही इच्छा असून सुद्धा. हा, सांगा जर्नी कुठून स्टार्ट झाली. ए बाबळे लक्ष द्या, जर्नी कुठून स्टार्ट झाली. अबे बोला ना. हा, निगेटिव्ह टू. संजीव का सिरियस झाला. आर यू थिंकिंग की काय करायचं, 50% पास व्हायचं की 55 घेऊन नापास व्हायचं. आपण त्यावर नंतर डिस्कस करू. वेव्हवर लक्ष द्या. हा लक्ष द्या. सांगा बोला, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. निगेटिव्ह टू फर्स्ट, मीन टू सेकंड, पॉझिटिव्ह टू आणि मीन टू निगेटिव्ह. बघा निगेटिव्ह पासून सुरू झालं, निगेटिव्हवरच संपलं, बरोबर आहे की नाही. दिस इज कॉल्ड ॲज वन ऑसिलेशन. काय म्हणतो आपण, वन ऑसिलेशन. आवाज नको आहे. दिस इज कॉल्ड ॲज वन ऑसिलेशन. लक्ष द्या, याला म्हणतो आपण वन ऑसिलेशन. इज दॅट क्लिअर. सगळे वन ऑसिलेशन आहे. आता जर का वन ऑसिलेशन असेल तर याच्या रिलेटेड डेफिनेशन्स लक्षात ठेवा. कुठल्या कुठल्या डेफिनेशन आहे ऑसिलेशनच्या, सगळ्या डेफिनेशन इथं लागू होतात. पहिली डेफिनेशन, आनंदा लक्ष दे बाळा, झोप येत आहे का रे सोन्या. हा लक्ष द्या बाळांनो. फर्स्ट डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय एम्प्लिट्यूड. व्हॉट इज मीन बाय एम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह काय असतं. ए बेसिकली एम्प्लिट्यूड इज डिनोटेड बाय ए. सांगा एम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं, मिनिमम डिस्प्लेसमेंट की मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. बोला बोला, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम अ मीन पोझिशन. ए बा मीन पोझिशन पासून मॅक्सिमम जे डिस्प्लेसमेंट असतं त्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणतो, भले वर जा किंवा खाली जावा. करेक्ट आहे, त्याला म्हणतात एम्प्लिट्यूड. से येस. ओके नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय बाळांनो, व्हॉट इज मीन बाय वेवलेंथ. सांगा वेवलेंथ काय असतं. वेवलेंथ इज डिनोटेड बाय लॅम्बडा. कशाने डिनोट केलं जाते सांगा, लॅम्बडा. काय असतं वेवलेंथ. इट इज अ डिस्टन्स. बोला डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल इन वन वेव और इन वन ऑसिलेशन. एका ऑसिलेशन मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे काय असतं, वेवलेंथ. करेक्ट आहे की नाही. काही डेफिनेशन लिहू शकता. डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल इन वन ऑसिलेशन, डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल इन वन वेव, डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल इन ओके क्रस्ट अँड ऍडजसंट ऑफ. क्रस्ट अँड ऍडजसंट म्हणजे वन वेव. एका वेव मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे असतं वेवलेंथ. सांगायचं तात्पर्य, एम्प्लिट्यूड म्हणजे एक प्रकारचं डिस्प्लेसमेंट असतं आणि ऑब्व्हियसली डिस्प्लेसमेंट असेल तर युनिट मीटर असणार. ओके
ओके, हा एक प्रकारचा डिस्टन्स असतं. ओके, त्याचं युनिट मीटर असणार. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज मीन बाय पिरियड ऑफ वेव्ह. व्हॉट इज मीन बाय पिरियड ऑफ वेव्ह. पिरियड म्हणजे एक प्रकारचा कोण असतो सांगा, टाइम असतो. काय असतं, टाइम. चला बोला कशासाठी, टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. चला बोला, टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ वेव्ह. त्याला म्हणतो आपण पिरियड. त्याचं युनिट काय असणार आहे बाळांनो, सेकंद असणार आहे. सगळं झालं आहे ऑसिलेशन मध्ये. ओके, त्यानंतर चौथं मेन असतं, व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज इटा. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी, इज अ पिरियड की रेसिप्रोकल ऑफ पिरियड. रेसिप्रोकल ऑफ पिरियड. युनिट काय असतं, सेकंड की 1/2 सेकंड. 1/2 सेकंड. आणि 1/2 सेकंडलाच काय म्हणतो आपण, हर्ट्स. काय, हर्ट नाही, इट हर्ट्स. इट हर्ट्स नाही, इट हर्ट्स नाही. अनिश, इट हर्ट्स की हर्ट्स. हा, आणि इट हर्ट्स म्हणजे फिलिंग आहे सर. त्या काय त्या फिलिंग सांगू शकत नाही, बरोबर आहे की नाही. ओके, हर्ट्स की हर्ट्स. हर्ट्स लक्षात ठेवा, चालेल. ओके, फ्रिक्वेन्सी. पण फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे असतं बाळांनो नंबर ऑफ ऑसिलेशन्स. काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स. ओके, इन 1 सेकंड. इन 1 सेकंड. एका सेकंदात किती ऑसिलेशन होत आहे. जर का वेव्ह फास्ट जात असेल एका सेकंदात खूप ऑसिलेशन होईल, स्लो जात असेल तर एका सेकंदात कमी ऑसिलेशन होईल. लक्ष द्या. ओके, त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. त्यानंतर असतं बाळांनो फिफ्थ, व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय असतं, सगळ्यांना माहिती आहे. व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, स्पीड. काय असतं बाळांनो, स्पीड. आणि सगळ्यांना माहिती आहे स्पीड काय असते. स्पीड काय असते, डिस्टन्स की डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. सो velocity is denoted by speed. Speed of a particle, okay, to perform a simple harmonic motion is called as velocity. ओके, आता इकडे लक्ष द्या. स्पीडवर थोडं डिटेल मध्ये नॉलेज घेऊ. काय नॉलेज घेऊ, लक्ष द्या. स्पीड. ओके, स्पीड इज डिनोटेड बाय व्ही. आता इकडे लक्ष द्या, आवाज नको आहे मला. स्पीड इज डिनोटेड बाय व्ही. आता स्पीड काय असते, तर स्पीड म्हणजे वेलॉसिटी. ओके, स्पीड म्हणजे तुम्ही वेलॉसिटी म्हणू शकता. बघा 2 मिनिटं. व्हॉट इज वेलॉसिटी. वेलॉसिटी इज इक्वल्स टू, म्हणजे त्याला मी ऑब्विसली स्पीड म्हणणार. v इज इक्वल्स टू, इथे लिहिणार डिस्टन्स. काय, डिस्टन्स अपॉन काय लिहिणार सांगा, टाइम. से येस. येस. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, इथे काय लिहू शकतो मी आता. हा, सपोज मी इथं बोललो इन 1 ऑसिलेशन. 1 ऑसिलेशन. एका ऑसिलेशन मध्ये आपण काय काय सांगू शकतो. हा, एका ऑसिलेशन मध्ये कव्हर. एक ऑसिलेशन, एक ऑसिलेशन म्हणजे एक क्रस्ट आणि ऍडजसंट ट्रफ. सांगा एका ऑसिलेशन मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स काय असतं. बोला, एका ऑसिलेशन मध्ये जे काय डिस्टन्स कव्हर करतो सांगा ते किती असतं. इन 1 ऑसिलेशन. एका ऑसिलेशन मध्ये जे काय आपण डिस्टन्स कव्हर करतो, दिस इज 1 ऑसिलेशन. एका ऑसिलेशन मध्ये जे काय डिस्टन्स कव्हर केलं त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो सांगा, वेव्हलेंथ. काय म्हणतो बोला, व्हॉट इज वेव्हलेंथ. इट इज अ डिस्टन्स कव्हर्ड इन 1 ऑसिलेशन. करेक्ट आहे. सो एका ऑसिलेशन मध्ये जे काय डिस्टन्स कव्हर करतो त्याला म्हणतो आपण वेव्हलेंथ. आणि एका ऑसिलेशन मध्ये जो काय टाइम टेकन आहे, बोला टाइम टेकन म्हणा किंवा टाइम रिक्वायर्ड. सांगा एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम हा नॉर्मल टाइम असतो की स्पेशल टाइम असतो. स्पेशल टाइम. आणि तो स्पेशल टाइम कशाने डिनोट करतात सांगा, स्मॉल टी की कॅपिटल टी. त्याला काय नाव दिलं जाते, पिरियड. काय, पिरियड. काय म्हणतात, पिरियड. व्हॉट इज पिरियड, टाइम टेकन टू कंप्लीट 1 ऑसिलेशन. मी एका ऑसिलेशन बद्दल बोलताय. एका ऑसिलेशन मध्ये जे काय डिस्टन्स कव्हर करतात दॅट इज कॉल्ड एज वेव्हलेंथ. आणि एका ऑसिलेशन मध्ये जो काय टाइम असतो दॅट इज कॉल्ड एज पिरियड. ओके, पिरियड. आणि पिरियड इज डिनोटेड बाय काय, कॅपिटल टी. एक नवीन फॉर्म्युला तयार झाला तुम्हाला. कुठला, velocity of wave v is equals to किती असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. इन 1 ऑसिलेशन डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो, लॅम्बडा. आणि टाइम टेकन इज कॉल्ड एज काय असतं, पिरियड. दॅट इज कॅपिटल टी. सो वेलॉसिटी इज इक्वल्स टू किती असतं, 1/t इंटू लॅम्बडा. लॅम्बडा त्या साईडला गेला. वेलॉसिटी इज इक्वल्स टू सांगा, पिरियड आहे की रेसिप्रोकल ऑफ पिरियड आहे, रेसिप्रोकल ऑफ पिरियड. आणि रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड एज काय असतं बोला, फ्रिक्वेन्सी. काय असतं बोला, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. येस. सो वेलॉसिटी इज इक्वल्स टू किती असतं बोला, फ्रिक्वेन्सी की फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. वेलॉसिटी इज इक्वल्स टू किती असतं बोला, फ्रिक्वेन्सी. रेसिप्रोकल ऑफ पिरियड, पिरियडचा जो रेसिप्रोकल असतो त्याला आपण काय म्हणतो सांगा, फ्रिक्वेन्सी. सो गाईज लक्षात ठेवा, व्ही इज कॉल्ड एज वेलॉसिटी. आता थोडी भानगड आहे, लक्षात ठेवा. याला म्हणतात वेलॉसिटी ऑफ वेव्ह. गोंधळ आहे, लक्षात द्या. मी आता कन्फ्यूज करणार तुम्हाला. ही कोण झाली, वेलॉसिटी की वेलॉसिटी ऑफ वेव्ह. वेलॉसिटी ऑफ वेव्ह. ही लॅम्बडा म्हणजे कोण झालं सांगा, वेव्ह लेंथ. वेव्ह लेंथ. आणि बाळांनो एन म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. ओके, आता इकडे लक्ष द्या. तुम्ही फॉर्म्युला तर लिहिला. ओके, आता प्रॉब्लेम काय असतो लक्ष द्या. जर का तुमचे खरंच कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर 2 टाईपचे एमसीक्यू येतात. ओके, एक एमसीक्यू येतो, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ वेव्ह. असं फॉर्म्युला फॉर नाही आहे, कुठला फॉर्म्युला केव्हा यूज करायचा, वेलॉसिटी ऑफ वेव्ह. वेलॉसिटी ऑफ वेव्हचा फॉर्म्युला काय असतो, आणि नंतर वेलॉसिटी
वेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियमचा फॉर्म्युला काय असतो? पार्टिकल्स ऑफ मीडियमचा फॉर्म्युला काय असतो? वेलॉसिटी ऑफ वेव्हचा फॉर्म्युला काय असतो आणि वेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियमचा फॉर्म्युला काय असतो? काय रे बाळांनो, मला हे सांगा, स्टुडंट्स आणि पॅरेंट्स मध्ये कोण कुणाची भूमिका बजावते? सांगा. वेव्ह म्हणजे कोण असतं? वेव्ह म्हणजे कोण असतं? स्टुडंट्स. आणि पार्टिकल्स ऑफ मीडियम म्हणजे कोण असतं? पॅरेंट्स. दोघांची वेलॉसिटी सेम असते का? नाही. ऑब्विसली यार, त्यांची आपली वेलॉसिटी सेम नसतेच. करेक्ट आहे की नाही? आयुष्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रपोगेट कोण होत आहे? वेव्ह. मग वेव्हच्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? तर आत्ताच काढला. v इज इक्वल टू किती असतं? n के n लॅम्बडा n लॅम्बडा. हे बा, हा जो फॉर्म्युला काढला ना तो वेलॉसिटी ऑफ वेव्हचा आहे. वेलॉसिटी ऑफ वेव्ह. वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे तर v इज इक्वल टू n लॅम्बडा. पण वेव्ह जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा मीडियमचे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करतात? सांगा. सिंपल हार्मोनिक मोशन. कुठलं? सिंपल हार्मोनिक मोशन. सो वेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम म्हणजेच काय? वेलॉसिटी इन SHM. मीडियमचे पार्टिकल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. मीडियमचे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे? सिंपल हार्मोनिक मोशन. आणि जर का सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची वेलॉसिटी लागले. आणि ऑसिलेशन टॉपिक मध्ये एक जम्बो डेरिव्हेशन शिकलोय आपण. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? तर वेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ काय असतं? a स्क्वेअर मायनस किती असतं? x स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी. हे शिकलोय आपण. ओके. बऱ्याच वेळेस आता बोर्डमध्ये तेवढं डिफिकल्ट येत नाही काही, पण MCQ सॉल्व्ह करताना तुम्हाला 100% त्रास होणार. कधी कधी हे फॉर्म्युले यूज केले असतील वेलॉसिटीचे, कधी कधी हे फॉर्म्युले यूज केले असतील. तुम्हाला समजलं पाहिजे वेलॉसिटी कोणाची विचारली आहे? वेव्हची विचारली आहे की मीडियमच्या पार्टिकलची विचारली? वेव्हची वेलॉसिटी असते v इक्वल टू n लॅम्बडा. पण मीडियमचे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करतात? सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे त्याची वेलॉसिटीसाठी कुठला फॉर्म्युला यूज करायचा? वेलॉसिटी ऑफ SHM. आणि वेलॉसिटी ऑफ SHM किती असतं? ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. त्यातला ओमेगा म्हणजे काय असतं? अँग्युलर वेलॉसिटी. काय असतं? अँग्युलर वेलॉसिटी. लागलीच तर इकडे लिहून देतो. ओमेगा म्हणजे किती असतं? 2π की 2π बाय कॅपिटल T? 2π बाय कॅपिटल T. शिकलोय आपण हे. जुने दिवस विसरू नका. ओके. ए म्हणजे काय असतं बाळांनो? ॲम्प्लिट्यूड. काय असतं? ॲम्प्लिट्यूड. आणि 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 एक्स म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट. पण प्रॉब्लेम काय झालं? हे डिस्प्लेसमेंट कुठल्या मोशन मधलं आहे? एक्स. एक्स म्हणजे कुठल्या मोशन मधलं आहे? ऑसिलेशन. पण या ऑसिलेशन मध्ये इथे या टॉपिक मध्ये जर का बघितलं तर डिस्प्लेसमेंट काय? सांगा मला. हे सांगा, ही वेलॉसिटी कोणाची आहे? तुमची, माझी, वेव्हची की मीडियमच्या पार्टिकलची? मीडियमचे पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे की ऑसिलेट होत आहे? ऑसिलेट कसे होत आहे? पुढे मागे ऑसिलेट होत आहे की वर खाली वर खाली वर खाली वर खाली? म्हणजे याचा अर्थ ते पॅरलल टू एक्स एक्सिस आहे की पॅरलल टू वाय एक्सिस आहे? पॅरलल टू वाय एक्सिस. म्हणजे त्यांचं डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय एक्सिस असायला पाहिजे. त्यामुळे हा फॉर्म्युला थोडा चेंज करणं गरजेचं आहे. ओमेगा अंडर रूट ऑफ काय असतं बोला? a स्क्वेअर मायनस x म्हणजे डिस्प्लेसमेंट कोणाचं? मीडियमच्या पार्टिकलचं. मीडियमच्या पार्टिकल कोणाला डिस्प्लेस होत आहे? पॅरलल टू वाय एक्सिस. त्यामुळे x स्क्वेअर लिहिता इथं काय लिहायला पाहिजे सांगा? वाय स्क्वेअर. कॉन्सेप्ट सेम आहे, फॉर्म्युला सेम आहे, पण थोडा फॉर्म्युला या टॉपिक मध्ये चेंज होणार आहे. तो साधी गोष्ट आहे. कारण ऑसिलेशन मध्ये आपण ऑसिलेशन कसं दाखवलं? हे असं दाखवलं म्हणजे ग्राफ काढायचं. मीन टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू मीन, मीन टू निगेटिव्ह. म्हणजे एक्स ॲक्सिस वर दाखवायचं. त्यामुळे डिस्प्लेसमेंट एक्स ॲक्सिस वरचं घेतलं. इथं ऑसिलेशन कोण परफॉर्म करताय? वेव्ह एक्स ॲक्सिसला आहे, पण वेव्ह ऑसिलेशन नाही परफॉर्म करताय. तुम्ही जर का इथं एक्स लिहिला म्हणजे याचा अर्थ तुम्ही मीडियमच्या पार्टिकल बद्दल बोललेच नाही. सांगा मीडियमच्या पार्टिकल ऑसिलेशन परफॉर्म करताय पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे की पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे? मग त्यांचं डिस्प्लेसमेंट एक्स मध्ये येईल की वाय मध्ये येईल? मग तो फॉर्म्युला तुम्हाला मॉडिफाय करावा लागेल. करेक्ट आहे? तर लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला मी उचलला ऑसिलेशन मधून, पण हा चुकीचा आहे. हा फॉर्म्युला करेक्ट आहे. फरक काय पडला? एक्सच्या ठिकाणी काय लिहिलं सांगा? वाय. का बरं? मीडियमचे पार्टिकल. एक तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑसिलेशनचा फॉर्म्युला आहे. ऑसिलेशन म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन कोण परफॉर्म करताय सांगा? वेव्ह की पार्टिकल्स ऑफ मीडियम? त्यात सांगा पॅरलल टू एक्स ॲक्सिस की पॅरलल टू वाय ॲक्सिस? पॅरलल टू एक्स ॲक्सिस. हे बा पॅरलल टू वाय ॲक्सिस वर खाली. आणि पॅरलल टू एक्स ॲक्सिस कोण आहे? वेव्ह आहे. ही कोण आहे? वेव्ह. वेव्ह पुढे 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 जात आहे म्हणजे एक्स ॲक्सिस वरचा कोऑर्डिनेट वाढताय. 1 2 3 4 5 6. कुठला कोऑर्डिनेट वाढताय? वाय ॲक्सिस की एक्स ॲक्सिस? एक्स ॲक्सिस वरचे कोऑर्डिनेट्स वाढताय. वेव्ह पुढे 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 जात आहे. एक्स ॲक्सिस वर वेव्ह पुढे जात आहे आणि वाय ॲक्सिस वर मीडियमचे पार्टिकल पॅरलल टू वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला पॅरलल वर खाली करताय. ओके. दिस इज द पार्टिकल्स ऑफ मीडियम. पार्टिकल्स ऑफ काय? मीडियम. खूप महत्वाचा आहे फॉर्म्युला, लक्षात ठेवा. चालेल? समजलाय का? ओके. तर वेव्हची वेलॉसिटी वेगळी असते, मीडियमच्या पार्टिकलची वेलॉसिटी वेगळी आहे. वेव्ह म्हणजे स्टुडंट्स आणि पार्टिकल्स ऑफ मीडियम म्हणजे कोण? पॅरेंट्स. वेव्ह म्हणजे आपण नॉर्मल फॉर्म्युला v इक्वल्स टू n लॅम्बडा. पण पॅरेंट्स आपल्यासारखं मोशन परफॉर्म करत नाही. पॅरेंट्स कुठलं मोशन परफॉर्म करतात? सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे त्यांना सिंपल हार्मोनिक मोशनच्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला लागेल, म्हणजे ऑसिलेशनच्या वेलॉसिटीचा जे आपण शिकलोय, आणि त्यातही चेंज करावं लागेल. सांगा एक्सच्या ठिकाणी काय लिहाल?
वाय बिकॉज या टॉपिकमध्ये, कारण की इथं मीडियमचे पार्टिकल एक्स एक्सला जात नाही, एक्स एक्सला आपण जात आहे. ओके, मीडियमचे पार्टिकल कुठे एक्सेस जात आहे, एक्स की वाय, वाय एक्सला जात आहे, पॅरलल टू वाय. इज दॅट क्लिअर? गॉट इट एव्हरीवन? से येस. येस. ओके. आता त्यानंतर जेव्हा तुम्ही एक वेव्ह म्हणता, ऑसिलेशन मध्ये मी शिकवलाय, सांगा वेव्ह इथून सुरू झाली, वेव्ह इथं संपली, सांगा एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी फेज डिफरन्स किती असतं रे? 2π की 2π रेडियन? 2π रेडियन. हे शिकलोय. ऑसिलेशन मध्ये ग्राफ वगैरे ड्रॉ केले होते. दोन केसेस होत्या, केस 1 केस 2. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, त्याचा ग्राफ मार, त्याचे 5-6 कन्क्लुजन लिहिले होते. नंतर केस 2 पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, ओके, त्याचे कन्क्लुजन लिहिले होते. त्यात एक कन्क्लुजन होतं, एव्हरी SHM प्रत्येक ऑसिलेशन मध्ये फेज डिफरन्स कितीचा असतो सांगा? 2π रेडियन. फेज डिफरन्स म्हणजे समजतं का? फेज म्हणजे कोण असतो? अँगल. फेज म्हणजे कोण असतो? तर फेज डिफरन्स किती असतं बोला? 2π की 2π रेडियन? 2π रेडियन. करेक्ट आहे. म्हणून जेव्हा तुम्ही एका ऑसिलेशन बद्दल बोलता, लक्ष द्या, तर एका ऑसिलेशन मध्ये काय असतं बोला? इन वन ऑसिलेशन, इन वन ऑसिलेशन, एका ऑसिलेशन मध्ये काय असतं? एक वेव्ह असतं. एका वेव्ह मध्ये काय असतं? एक व्हायब्रेशन असतं. एका व्हायब्रेशन मध्ये काय असतं? 1 SHM असतं. एक SHM कंप्लीट करण्यासाठी लागणारा डिस्टन्स म्हणजे असतं 1 लॅम्बडा. एक SHM कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे असतं 1 पिरियड. आणि एक SHM कंप्लीट करण्यासाठी लागणारा फेज डिफरन्स किती? फेज डिफरन्स किती असतं सांगा? 2 की 2π? 2π. लक्षात ठेवा, फेज डिफरन्स किती असतो? 2π. एका ऑसिलेशन मधला फेज डिफरन्स 2π असतो. ऑसिलेशन मध्ये आपण ग्राफ मध्ये कन्क्लुजन लिहिलं आहे, एव्हरी ऑसिलेशन रिपीट्स देअर फेज बाय 2π रेडियन. म्हणजे 0 पासून सुरू झालं, 2π ला पहिलं ऑसिलेशन कंप्लीट होते 360 ला. 2π ला दुसरं सुरू झालं तर दुसरं कुठं कंप्लीट होईल सांगा? 4π ला. तिथून 2π पुढे. ओके, 4π ला जर का तिसरं सुरू झालं तर कुठं संपेल? 6π. म्हणजे एक ऑसिलेशन कितीचा फेज डिफरन्स घेतो सांगा? 2π. करेक्ट आहे. ओके, हे सगळं आपण शिकलो होतो. त्यानंतर तुम्हाला साऊंड मध्ये हे सुद्धा होतं, वाय वेव्ह मोशन इज कॉल्ड डबली पिरियडिक फिनॉमिनॉन. कुठला फिनॉमिनॉन? डबली पिरियडिक. यू माइट बी हर्ड. ओके, वाय 2 मार्कासाठी क्वेश्चन येतो, लक्ष द्या. वाय वेव्ह मोशन, वेव्ह मोशन, वाय वेव्ह मोशन, वाय वेव्ह मोशन इज कॉल्ड, वाय वेव्ह मोशन इज कॉल्ड डबली पिरियडिक, डबली पिरियडिक, डबली पिरियडिक फेनॉमिनॉन. वेव्ह मोशनला डबली पिरियडिक फेनॉमिनॉन काय म्हणतात? डबली पिरियडिक म्हणजे ऑर मध्ये असतं बघा, नो डबल पिरियडिक. काय असतं बोला? डबल पिरियडिक. वाय वेव्ह मोशन इज कॉल्ड ॲज डबल पिरियडिक फेनॉमिनॉन. आता तुम्हाला समजते डबल पिरियडिक, पिरियडिक म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट होणे. आणि किती वेळ आहे? एक वेळ आहे की 2 वेळ आहे? तर 2 वेळ डबल पिरियडिक आहे. तर का बरं डबली पिरियडिक म्हणतात? ओके, लक्ष द्या, झोपू नका. मला माहिती आहे डोळे जड पडले आहेत, डोळ्यासमोर एक जाडी आली आहे, एक गुंगी आली आहे, अंधुक अंधुक दिसत आहे, बरोबर? लक्ष द्या. हां, पाण्याची बॉटल आहे, खटखट खटखट मारायचं चष्मा काढून, समजलंय? हां, लक्ष द्या. वाय वेव्ह मोशन इज कॉल्ड ॲज डबल पिरियडिक फिनॉमिनॉन. अगस्त्या पागला, लक्ष दे इकडे. वेव्ह मोशनला डबल पिरियडिक फिनॉमिनॉन काय म्हणतात? डबली पिरियडिक फिनॉमिनॉन काय म्हणतात? कारण की वेव्ह मोशन 2 वेळ पिरियडिक असते. शेवटचा आर्टिकल 2 वेळ पिरियडिक असतात. सांगा कोणाला बुद्धी आहे? कुठले 2 वेळ? ओके, हा, काय असतं बोला? एक असतं पिरियडिक इन टाइम. काय असतं बोला? पिरियडिक इन टाइम. पिरियडिक इन टाइम. आणि दुसरं काय असतं सांगा? पिरियडिक इन स्पेस. पिरियडिक इन टाइम अँड पिरियडिक इन स्पेस. व्हॉट इज मीन बाय पिरियडिक? पिरियडिक म्हणजे काय असतं? व्हॉट इज मीन बाय पिरियडिक? पिरियडिक म्हणजे काय असते? पिरियडिक मोशन म्हणजे काय असतं? जे मोशन पुन्हा पुन्हा रिपीट होते. मग आता मला हे सांगा, साधी गोष्ट आहे, आय एम टॉकिंग अबाउट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बघा, हे बघा, क्रस्ट ट्रफ, क्रस्ट ट्रफ, क्रस्ट ट्रफ. सांगा ओके, किती वेव्ह काढले? किती वेव्ह काढले सांगा बरं? बोला, कसं काय ओळखलं? कसं ओळखायचं? एका वेव्ह मध्ये किती ऑसिलेशन असतात? बैताडे, किती मोमेंट्स असतात? नाही ते एक लक्षात, एक क्रस्ट आणि एक म्हणजे 1 वेव्ह. हां, 1 ऑसिलेशन. ओके, 1 क्रस्ट अँड 1 ट्रफ, 1 ऑसिलेशन, 2 ऑसिलेशन. पुढचं काय? अर्धच काढलं.
म्हणजे 2.5 पेक्षा थोडं जास्त काढलं. इथं 1, इथं 2, याचा क्रस्ट म्हणजे 2.5 आणि ट्रप पूर्ण नाही निघाला म्हणजे 2.5 पेक्षा थोडं जास्त काढलं. बरं आहे. आता लक्षात ठेवा पिरियडिक इन टाइप म्हणजे ऑब्वियसली यार प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे द वेव्ह विच रिपीट इट सेल्फ, जी आयुष्यभर पुढे 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 जात राहते. असे एखादे प्रॅक्टिकल एक्झाम्पल कुठलं? समजा एखादा पॉन्ड आहे, यु नो पॉन्ड, स्टील वॉटर, ओके, शांत पाणी आहे, त्यात तुम्ही दगड टाकला. काय टाकला? दगड. काय होते दगड टाकला तर? सर्क्युलर रिपल्स तयार होतात. अरे ओके नाही बैताडे, वेव्ह तयार होतात ना, असे मोठे मोठे सर्क्युलर रिपल्स नाही तयार होत का? तर वेव्ह ट्रॅव्हल होतात कुठपर्यंत? जोपर्यंत पॉन्ड संपत नाही तोपर्यंत वेव्ह तयार होत असतात. दे आर कॉल्ड एज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि जिथं दगड फेकला, दिस इज द सोर्स ऑफ एनर्जी, तिथून वेव्ह सुरू झाली आणि तिथून वेव्ह सुरू झाली सगळीकडे, सगळ्या डायरेक्शनने सर्क्युलर रिपल्स तयार होतात ना. अरे वेव्ह जातात की नाही? ओके, तर ती सगळी वेव्ह जाते, लक्षात ठेवा. यु नो, एखाद्या स्टील पाण्यात जर का दगड टाकला तर बघा असे सर्क्युलर रिपल्स तयार होतात. इज दॅट क्लिअर? येस. हे वेव्ह म्हणजे हे वेव्ह आहेत, लक्षात ठेवा. हे प्रोग्रेसिव्ह वेव्ह असते, लक्षात ठेवा. की आयुष्यात जो तू काय बरं अशी करते, लक्षात ठेवा. चालेल? ओके, ही असते प्रोग्रेसिव्ह वेव्ह. म्हणजे असं म्हणतात जर का सपोज तुम्ही आता ठीक आहे समुद्राचं पाणी शांत नसते त्यामुळे त्याच्या लाटाच एवढ्या मोठ्या असतात की आपण त्यात दगड टाकला तरी त्याला फील नाही होत. पण जर का समुद्राचं पाणी शांत असेल आणि तुम्ही जर का बीचवर एखादा दगड टाकला त्याच्यात सुद्धा काय तयार होईल? सर्क्युलर रिपल्स. त्या कुठपर्यंत जायला पाहिजे माहिती आहे का? द सेंटर ऑफ द ओशियन पर्यंत. कुठपर्यंत? सेंटर ऑफ द ओशियन. यु नो सेंटर ऑफ द ओशियन म्हणजे 78% पूर्ण पाणी आहे. ओके, म्हणजे सगळे 78% पूर्ण पृथ्वीवर ओशियन म्हणजे पाणी जोडलेलं आहे, अटॅच आहे एकमेकांना. तर तिथं कुठेतरी त्याचा एक सेंटर असेल ओशियनचा, तिथपर्यंत ती वेव्ह जायला पाहिजे म्हणते. आणि तिथपर्यंत ती वेव्ह जायला जर का कुठल्या तरी एखाद्या बीचवर जर तुम्ही दगड टाकला तर ती वेव्ह तिथपर्यंत जायला 9 महिने 12 दिवस लागतात म्हणते. किती? 9 months and 12 days. हे आता सायंटिस्टनी SC वर्माच्या पुस्तकात लिहिलं आहे. मला नाही माहित त्यांना कुठं वाचलं. आणि हे प्रॅक्टिकली कसा काय एक्सप्लेन केला हे मला माहित नाही. शक्यच नाही आहे. आपले तुमचा दगड अबे आपणच पडलो तर आपल्याला घेऊन जाते समुद्र आणि आपल्यामुळे काय रिपल्स तयार करते का? काय फरक पडते समुद्राला? त्याच्याच लाटा किती डेंजर असतात. करेक्ट आहे. पण असं म्हणतात जर का समुद्राचं पाणी शांत झालं, काय झालं? शांत. अशी एकदाच वेळ झाली होती म्हणते जेव्हा कृष्णाचा पाय लागला होता. ओके, नदीच्या पाण्याला लागला होता तरी समुद्राचं पाणी शांत झालं होतं म्हणते. कारण नदी सुद्धा अटॅच असते समुद्राला. समजलंय की नाही? असं म्हणतात. थोडंफार वाचायचं इकडलं तिकडे. बरं आहे की नाही? ओके, लक्ष द्या. आजकाल आपण एवढं पाप करतो आपल्यामुळे तसं काही होणार नाही. ठीक आहे, आपण चांगली गोष्ट काहीच नाही करत, आपण सगळे पापच करतो. चांगलं काहीच नाही करत, सगळं एन्व्हायरमेंट करताय म्हणजे आपण खराब करताय म्हणजे पापच करतो. बरोबर आहे? ओके, तर बस 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 साई प्रसाद लक्ष दे. हां ठीक आहे. आर गेटिंग? हे जे सर्क्युलर रिपल्स आहे दे आर कॉल्ड एज वेव्ह, दे आर कॉल्ड एज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता मला हे सांगा, चनो सांगा ही वेव्ह प्रोग्रेसिव्ह आहे. आता पिरियडिक इन टाइम म्हणजे काय असतं? पुन्हा 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 रिपीट होते. पण प्रत्येक वेव्ह प्रत्येक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम काय असला पाहिजे? सेम. आणि ते असतं प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये. ओके, की बाळांनो लक्षात ठेवा. ओके, प्रत्येक पहिलं ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जर का 10 सेकंड लागले, किती? 10 सेकंड, तर दुसरे ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी 10 सेकंड, तिसरे ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी 10 सेकंड. एक तर पुन्हा पुन्हा रिपीट झालं पाहिजे आणि प्रत्येक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम काय असला पाहिजे सांगा? सेम असला पाहिजे. याला म्हणतात पिरियडिक. माणसाचं नेचर पिरियडिक असली पाहिजे. कुठल्याही माणसाची जी ग्रोथ असते ती ग्रोथ ही पिरियडिक असली पाहिजे. स्लो 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 असते. जो शेअर मार्केटचा रेट एखादी कंपनी अशी स्लो 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 वर जाते की नेहमी प्रॉफिटच देते. एखादी जर का एक्सपोनेन्शियली वर गेली तर कधी आदळेल याची काही गॅरंटी नाही. करेक्ट आहे की नाही? पिरियडिक म्हणजे हळूहळू हळूहळू प्रोग्रेस झाला पाहिजे आणि स्लो 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 स्लो. म्हणजे मला जर का मन भरेपर्यंत शिकवायचं असेल या करिअरमध्ये, कुठपर्यंत? मन भरेपर्यंत, म्हणजे वयाच्या 60, 65, 70 देर इज नो रिटायरमेंट इन द बिझनेस. करेक्ट आहे की नाही? मला जर का वयाच्या मरेपर्यंत शिकवायचं असेल तर मी आतापासूनच त्याचा प्लॅन केला पाहिजे. मी आतापासूनच बॅचेस कमी घ्यायला पाहिजे म्हणजे माझी स्ट्रेंथ राहील आणि मी स्लो 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 लाईफ लॉंग चालायला पाहिजे. मी जर का आताच हावरटपणा केला, येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे तर मी आता कदाचित 12-12 तास शिकवेल पण इथून 5 वर्षानंतर ओके मला एनर्जीच राहणार नाही तर मला 12 तासाची डायरेक्ट 6 तास करावं लागेल बॅचेस. म्हणजे याचा अर्थ आता एक्सपोनेन्शियल जात आहे पण कधी आपटेल हे काही सांगता येत नाही. पण तेच जर का मला लाईफ लॉंग काम करायचं असेल तर मला आता 6-6 तास शिकवायचं, बाकी एन्जॉय करायचं. 6-6 तास शिकवायचं, हळूहळू ग्राफ वाढवायचं. दॅट इज पिरियडिक.
हळूहळू हळूहळू. ओके, असं नाही की पहिलं ऑसिलेशन आहे झोपेतनं उठलो लयच एनर्जी आणि मार पहिल्या बॅचमध्ये जो आणि शेवटच्या बॅचमध्ये असं. जर का मला दिवसभरातल्या 12 बॅचेस चालतो, मी 12 तास शिकवतो, 12 तास जर का मला कंटिन्युअसली सेम एनर्जी पाहिजे असेल तर पहिल्या बॅच पासूनच मला माझी एनर्जी काय करावं लागेल, सांभाळून वापरावं लागेल. ओके, तसंच त्याला म्हणतात पिरियडिक. पुन्हा पुन्हा रिपीट झालं पाहिजे आणि प्रत्येक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम सुद्धा काय असला पाहिजे से. ज्या एनर्जीने मी मॉर्निंग बॅचला शिकवतो त्याच एनर्जीने मी इव्हनिंगची शेवटची बॅच सुद्धा शिकवली पाहिजे, कारण तेही पोरं तेवढेच पैसे भरतात जेवढे तुम्ही भरता. अरे ओके नाही, दॅट इज कॉल्ड ॲज पिरियडिक. काय म्हणतात सांगा, पिरियडिक. से यस यस. ओके, त्याला म्हणतात पिरियडिक इन टाइम. आणि काय असतं सांगा, पिरियडिक इन स्पेस. स्पेस म्हणजे जागा. मग पहिलं ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी जेवढी जागा घेतली दॅट इज वेव्हलेंथ, तर दुसरं ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी सुद्धा तेवढीच जागा घेतली पाहिजे. तिसरं ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी तेवढीच जागा घेतली पाहिजे बाळांनो. लक्षात ठेवा, असं नाही झालं पाहिजे की मार पहिलं ऑसिलेशन आहे ओ हो लय फास्ट कमी जागेत, दुसरं लयच रंगाळात चाललं. हां, म्हणजे पहिल्या ऑसिलेशनला कमी वेव्हलेंथ आहे, दुसऱ्या ऑसिलेशनला जास्त वेव्हलेंथ. याला पिरियडिक नाही म्हणतात. असे लोक जास्त टिकत नसतात. लक्षात ठेवा. ओके, तुमचं नेचर पिरियडिक असलं पाहिजे, फिक्स असले पाहिजे. क्लास घेताना असं कधी होते काय, एका दिवशी सर 8 तास शिकवतात आणि पुढचे 2 दिवस सुट्ट्या देतात, नाही. दररोज छोटे 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 छोटं, पण 8:30 ते 10 म्हणजे आपण आहेच. ते काल माझा दुसरा प्लॅन होता आणि तो कॅन्सल झाला, म्हणून लगेच मी टेस्ट ठेवली होती. मग लगेच काल रात्री मला 9 वाजता समजलं की प्लॅन माझा कॅन्सल झाला, म्हणून मी काय केलं, ती टेस्ट कॅन्सल केली, डबल आज लेक्चर ठेवलं. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. बरोबर आहे. आर यू गेटिंग? येस, दॅट इज कॉल्ड ॲज पिरियडिक इन टाइम अँड पिरियडिक इन स्पेस. ओके, वेव्हचं हे नेचर असतं, ते पिरियडिक इन टाइम सुद्धा असतं आणि पिरियडिक इन स्पेस सुद्धा असतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज डबल पिरियडिक अँड इट इज कॉल्ड ॲज डबली पिरियडिक फिनॉमिनॉन. कुठला सांगा, डबली पिरियडिक फिनॉमिनॉन. इज दॅट क्लिअर? येस. तर हे झाले बेसिक आर्टिकल्स. उद्या मी या टॉपिकच्या नोट्स देतो. ओके, आणि एकदम सिंपल आर्टिकल आहे. फिजिक्समधले कुठले टॉपिक अवघडच नाही आहे 12वीचे, तुम्हाला समजत असेल जसं आपण आता सिलेबस घेत आहोत तसा. ओके, तर आपण नंतर पुढे कॅरी करू. ओके, किती वाजलेत मॅडम? 9:37. व्हेरी गुड. बाकी उद्या बघू. चालेल. चला, PCB स्टुडंट्स अँड PCM स्टुडंट्स. हां.